नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। सध्या सगळीकडे एकच हवा आहे, पीक विमा मंजूर झाला। वर्तमानपत्र वाचलं की वाटतं जणू शेतकऱ्यांच्या घरात सोन्याचा धूर निघणार आहे। 1219 कोटी रुपयांचा आकडा एकाला खूप मोठा वाटतो, पण या आकड्याचे खरं ऑपरेशन आज आपण करणार आहोत। 30 जिल्ह्यांना मिळून दिलेली ही रक्कम खरंच मदत आहे की तोंडाला पान पुसण्याचा प्रकार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। बघा मित्रांनो, राज्यात एकूण 12,000 पीक कापणी प्रयोग झाले, पण आता जी आकडेवारी आली आहे ती फक्त 6,000 प्रयोगांची आहे। म्हणजे हे चित्र फक्त निम्मच आहे। आता गंमत बघा, मराठवाड्याला मिळाले 978 कोटी। एकूण बरं वाटलं ना, पण यातले 813 कोटी एकट्या नांदेडच्या खिशात गेलेत। मग परभणी, हिंगोली, जालना आणि छत्रपती संभाजीनगरच्या वाट्याला काय? संभाजीनगरला फक्त 25 लाख, म्हणजेच साध्या चहा पाण्याचा खर्च निघतोय की नाही शंकाच आहे। आता जरा पश्चिम महाराष्ट्राकडे वळू। पूर्ण विभागाला मिळाले फक्त 12,73,00,000। हसू येतोय की रडू हेच कळत नाही। कोल्हापूर जिल्ह्याला मिळालेत फक्त 27,000 रुपये। हो, तुम्ही बरोबर ऐकलात, 27,000। जिथे मागच्या वर्षी 2,700 कोटींची मदत मिळाली होती, तिथे आज अख्खा जिल्हा 27,000 भागवणार। विदर्भाला 62 कोटी, उत्तर महाराष्ट्राला 131 कोटी। ही आकडेवारी पाहिली की कळतंय की हा फक्त आकड्यांचा खेळ सुरू आहे। अजून 6,000 प्रयोगांचे निकाल यायचेच आहेत, तेव्हा ही रक्कम 2,200 कोटी पर्यंत जाईल असं सांगितलं जातंय, पण तरीही ती खूप कमी आहे। मित्रांनो, किती दिवस आपण हे असं सहन करणार? 1219 कोटी रुपये 30 जिल्ह्यांत वाटले जाणार, म्हणजे एका शेतकऱ्याच्या हातात फक्त 1300-1400 रुपयांच्या वर काहीच पडणार नाही। विमा कंपन्यांनी पीक कापणी प्रयोगांवर आक्षेप घेतलेत आणि आपण शांत आहोत। मागच्या वेळी जेव्हा नैसर्गिक आपत्ती आली होती तेव्हा आपण पेटून उठलो होतो, म्हणून मदत मिळाली होती। आज आपण घरात शांत बसलो आहोत, म्हणून कोल्हापूरला 27,000 आणि संभाजीनगरला 25 लाख दिले जात आहे। जर आपण आता आवाज नाही उठवला तर पुढच्या वेळी हे शून्य सुद्धा द्यायला बघणार नाहीत। आता वळूयात यात स्पेशल माहितीकडे, ज्यासाठी तुम्ही थांबला आहात। शेतकरी बांधवांनो, ही जी 1219 कोटी यांची यादी तुम्ही पाहताय ही अंतिम नाही। खरी मेघ अशी आहे की विमा कंपन्यांनी यातील अनेक जिल्ह्यांच्या आकडेवारीवर होड लावला आहे। म्हणजे जरी सरकारने हे पैसे मंजूर केले असले तरी कंपन्यांनी केंद्र सरकारकडे पुन्हा अपील केले आहे। याचा अर्थ असा की हे पैसे तुमच्या खात्यात जमा व्हायला अजून 3 ते 4 महिने लागू शकतात। ही रक्कम तुमच्या खात्यात 15 जानेवारीला येणं अपेक्षित होतं, पण आता एप्रिल संपत आला तरी फक्त कागदी घोडे नाचवले जात आहे। त्यामुळे आता फक्त सरकारच्या GRची वाट पाहू नका, तर आपल्या कृषी अधिकाऱ्यांना जाब विचारायला सुरुवात करा। माहिती महत्त्वाची वाटली असेल तर प्रत्येक शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा, आणि हो, अशाच सरकारी योजनांच्या अपडेट्ससाठी आपल्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।